नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 11 आहे, ज्यामध्ये आपण IPS पॅटर्न आधारित महावितरण भरती 2024 साठी मित्रांनो आपली संभाव्य प्रश्नपत्रिका सोडवत आपल्या रेग्युलरली लेक्चर मार्फत, जे की मित्रांनो विद्युत सहाय्यक या पदाकरता आपण परिपूर्ण IPSचा अभ्यासक्रम कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या. त्यामध्ये देखील आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. आणि मित्रांनो, हा जो सिलेबस आहे तो आपण परिपूर्ण तांत्रिक स्वरूपाचा आपण यामध्ये कव्हर करत आहोत. त्यामुळे सर्व काही प्रश्न हे तुमच्या तांत्रिकसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आहेत. तर पाहूया आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या आपल्या या भाग 11 मधील. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, ट्रान्सफॉर्मरमधील लो प्रो लॉस शोधण्यासाठी डॅश टेस्ट घ्यावी लागते. तर कोणती टेस्ट घ्यावी लागते जे की लो प्रो लॉस शोधण्यासाठी? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की शॉर्ट सर्किट टेस्ट घ्यावी लागते लो प्रो लॉस शोधण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमधील. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 2 असा आहे, डॅश AC सिग्नल फेज मोटारमध्ये कम्प्युटेटर असतो. तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, युनिव्हर्सल टाईप. हा जो आहे जे की AC सिंगल फेज मोटारमध्ये कॉम्प्युटेटर हा असतो. ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 3 असा आहे मित्रांनो, इंडक्टिव्ह सर्किटचा वापर फॅक्टर डॅश असतो. काय फॅक्टर असतो इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की लॉगिंग. हा जो आहे याचा इंडक्टिव्ह सर्किटचा पॉवर फॅक्टर हा लॅगिंग हा असतो. ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 4 असा आहे, ज्या ए फेज AC मोटारच्या रोटारवर वाइंडिंग केलेली असते त्यांना डॅश म्हणतात. त्यांना जे आहे ते काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, त्याला वाउंड रोटर मोटार्स असं जे आहे ते म्हणतात. ज्या ए फेज AC मोटारच्या रोटारवर वाइंडिंग केलेली असते त्यांना जे आहे वाउंड रोटार मोटार असं जे आहे ते म्हटलं जातं, वाउंड रोटार मोटार्स. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 5 असा आहे मित्रांनो, केबलचा कोरचे यांत्रिक संरक्षण करण्यासाठी डॅशचे आर्मिक करतात. कशाचे आर्मिक करतात? तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 5व्याचं ते आहे ऑप्शन नंबर जे की क, वरील सर्व. ज्यामध्ये जे आहे लेड कवरिंग आणि GI स्ट्रिप्स आणि GI वायर या सर्वांचे जे आहे आर्मिंग करतात केबल कोअरचे यांत्रिक संरक्षण करण्यासाठी. म्हणून ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल, वरीलपैकी सर्व. त्यानंतरचा आपला पुढील जो की प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, पुढील 6वा प्रश्न, पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या कोअर लगत डॅश वायडिंग असते. तर कोणती वायडिंग असते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की लो व्होल्टेज वायडिंग ही जी आहे असते पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या कोअर लगत. ऑप्शन नंबर अ हे याचं उत्तर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही अजूनही महावितरण भरती 2024च्या विद्युत सहाय्यक या पदाकरता मित्रांनो आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच नोट्स व तांत्रिक मिळवून असतात मित्रांनो, तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो, ज्याद्वारे तुमचा मित्रांनो महावितरण भरतीचा 2024चा संपूर्ण काही अभ्यासक्रम हा मित्रांनो कव्हर होणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व काही MSEB भरती जो अभ्यासक्रम आहे त्यांचा लेटेस्ट IPS पॅटर्न आधारित तो त्यामध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्यासोबतच तुम्हाला IPSचे सर्व काही अतिसंभाव्य प्रश्नसंचाचा देखील त्यामध्ये समाविष्ट आहे मित्रांनो. त्यासोबत 2000हून अधिक जे मित्रांनो तुम्हाला तांत्रिकी प्रश्नसंच मिळणार आहेत, जे की मित्रांनो मराठी भाषेमधून असणार आहेत. तुम्ही वायरमॅन, इलेक्ट्रिशियन, तुम्ही कोणत्याही ट्रेडमधले असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सर्व काही मराठीमधूनच अभ्यासक्रम हा मिळणार आहे. त्यासोबतच कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी होऊन जाणार असेल, कारण मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपली परीक्षा जी आहे फेब्रुवारी ते मार्च दरम्यान आहे मित्रांनो. त्यामुळे याचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुमचा सर्व काही अभ्यासक्रम कव्हर होणार असेल. त्यासोबतच विद्युत सहाय्यक तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध आहे व मागील वर्षी जी विचारण्यात आलेले प्रश्न आहेत ते देखील यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर सर्व काही मित्रांनो A to Z अभ्यासक्रम यामध्ये कव्हर आहे, जे की तुम्हाला इतरत्र कोणतेही बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो तुम्हाला, किंवा कोणतेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज नाही. याद्वारे तुमचा A to Z अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल. तर तुम्हाला जर मिळवायचा असेल तर लगेच मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअपची लिंक दिली आहे मित्रांनो, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही मित्रांनो मिळवून घ्या आणि एकदम चांगल्या व उत्तम तऱ्हेला अवघ्या 5 मिनिटांमध्ये मित्रांनो सुरुवात करा.
जर मित्रांनो तुम्ही आपले टेक्निकल आणि नॉन टेक्निकल महावितरण भरती 2024साठीचे सर्व काही मटेरियल मिळवला तर मित्रांनो 100% तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो यश मिळू शकतं. आपण परिपूर्ण IPSचा A to Z हा अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो ते अतिशय महत्त्वाचं आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून. ते नक्की मिळवा मित्रांनो. चांगल्या व उत्तम तयारीला आज या क्षणापासून लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न क्रमांक 7 असा आहे. पुढचा 7वा, केबलमधील प्रत्येक स्वतंत्र वायरला डॅश म्हणतात. त्याला काय म्हटलं जातं? केबलमधील प्रत्येक स्वतंत्र वायरला. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की यापैकी नाही, म्हणजे की कोर, केबल पार्ट किंवा सिंगल वायर असं जे आहे काही म्हटलं जात नाही, म्हणून जे आहे क याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 8 आपला, ग्राउंड क्लिअरन्स 7.5 मीटर व सॅक 2.4 मीटर असल्यास कंडक्टरचे वरचे टोक डॅश मीटर उंचीचा ठेवावा. तर किती मीटर उंचीचा ठेवावा लागतो? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 9.9 मीटर उंचीचा ठेवावा लागतो. तर मित्रांनो ह्या स्वरूपाचे प्रश्न तर तुम्हाला बहुतांशी प्रमाणात परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपला जो टेक्निकल म्हणजे की तांत्रिकी प्रश्न संच आहे जो की 2000 प्रश्नांचा, त्यामध्ये आपण ह्या स्वरूपाचे प्रश्न भरपूर सारी कव्हर केलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो ते नक्की वाचा, नक्की त्याचा अभ्यास करा मित्रांनो. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीमध्ये मिळणार आहे आणि जे काही विद्यार्थी टाइमपास म्हणून मॅसेज करू इच्छितात तर त्यांनी कृपया मॅसेज करू नये. जे सिरियस कॅन्डिडेट आहे ज्यांना मिळवायचं आहे त्यांनीच त्या ठिकाणी आपल्या सेलरला मॅसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक मित्रांनो उपलब्ध आहे. कारण का खूप सारे विद्यार्थी जे की प्राइस ऑलरेडी माहिती असते तरी पण लोक टाइमपास म्हणून मॅसेज करून वेळ वाया घालत असतात. तर कृपया त्या विद्यार्थ्यांनी मॅसेज करू नका. जे ॲक्च्युली घेणारे असतील त्यांनीच त्या ठिकाणी मॅसेज करावा. त्यानंतरचा प्रश्न 9 असा आहे, दोन सारख्या क्षमतेचे 2 ट्रान्सफॉर्मरची समांतर जोडणी केल्यास दोन्हीवर लोड डॅश राहील. तर कसा राहील दोन्हीवर लोड? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, सारखाच राहील, यामधलं याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न 10वा, अर्थ रेजिस्टन्सचा मोजण्यासाठी डॅश मीटर वापरतात. तर कोणता मीटर वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की अर्थ टेस्टर हा जो आहे तो वापरला जातो. त्यानंतरचा प्रश्न पुढील 11वा असा आहे, केबलच्या आर्मिंग PVC इन्सुलेशनला डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की सर्विंग असं जे आहे त्याला म्हटलं जातं. त्यानंतरचा आपण प्रश्न क्रमांक 12 पाहू, हॉट वॉटर मीटर विद्युत प्रवाहाच्या डॅश परिणामावर कार्य करतात. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की उष्णताजन्य परिणामावर कार्य करतात. त्यानंतरचा आपला प्रश्न 13वा, HPMV लॅम्पमध्ये डॅश गॅस प्रकाश निर्मिती होते. तर याचं उत्तर जे आहे प्रश्न 13व्याचं ते आहे क, जे की मर्क्युरी हा गॅस प्रकाश निर्मित होते. त्यानंतरचा आपण प्रश्न 14वा असा आहे. पुढील प्रश्न 14वा, ॲटो ट्रान्सफर स्टार्टर डॅश HP पर्यंतच्या मोटारसाठी उपयुक्त आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की यापैकी नाही. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 15वा असा आहे, AC 3 फेज 6 पोल इंडक्शन मोटारच्या सिंक्रोनस वेग डॅश आहे किंवा डॅश राहील. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की 1000 RPM आहे, जे की सिंक्रोनस वेग हा 1000 RPM आहे, जे ज्यामध्ये AC 3 फेज 6 पोल इंडक्शन मोटारचा असतो. त्याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर क हे होणार असेल. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या भाग जे की 11 मधील आपण टॉप 15 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना आपले टेक्निकल किंवा नॉन टेक्निकल दोन्ही हवे असतील त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सलाशी कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक उपलब्ध आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला तांत्रिकी ज्यामध्ये आपण 80 + 50 130 व आपण 150 गुणांची परिपूर्ण आपण तयारी त्यामध्ये करून घेतलेली आहे. त्यामुळे जे विद्यार्थी मिळवू इच्छितात त्यांनी नक्की मिळवा आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनही अर्ज केला नसेल विद्युत सहाय्यक करता तर मित्रांनो त्याची ऑलरेडी लिंक आपल्या आपण टेलिग्राम ग्रुपमध्ये पब्लिश केलेली आहे. त्या संदर्भातची तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करून घ्या लवकरात लवकर, कारण का 20 तारीख ही शेवटची तारीख आहे तुमच्यासाठी मित्रांनो. तर मित्रांनो असा होता व्हिडिओ. जर आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.